माझं नाव तनया. मी आर्ट सोल्युशनसाठी काम करत आहे. मी वेब ॲप्लिकेशन मी वेब ॲप्लिकेशनवर काम करत आहे. माझं काम आहे ॲक्च्युली CRM डेव्हलप करणं. हे मेन रिझन आहे. CRM म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. यामध्ये आपण कस्टमरचे रिलेशन्स मेंटेन करतो, ज्यामध्ये मोस्टली कस्टमरचा डेटा आपल्याला ठेवायचा असतो. पुन्हा कस्टमरचे जे सर्विसेस असतात ते आपल्याला कस्टमर्सना जे आपण सर्विस प्रोव्हाइड करतो ते ऑटोमॅटिक वेनी आणि इफिशियंटली आपण प्रोव्हाइड करायचं मेन काम असतं. आणि जे काही रेग्युलर बेसिसवर काही काम जे टास्क असतात ते एका व्यवस्थित पाईपलाईनमध्ये ऑटोमॅटिक काम हो याच्यासाठी आपण CRM बनवतो. मोस्टली यामध्ये आपण कस्टमरचा डेटा आपण मॅनेज करतो आणि त्यामध्ये मोस्टली ऑटोमेशन झाले पाहिजे याच्यासाठी आपण CRM सॉफ्टवेअर्स यूज करतो. शक्यतो जे कंपनी आहेत ते एक्सेल शीट्स यूज करतात आपले डेटा मॅनेज करायला. त्यामध्ये काही लिमिटेशन्स येतात मोस्टली डेटा स्टोरेजसाठी, पुन्हा ऑटोमेशनसाठी, जे CRM ओव्हरकम करतं. CRMमुळे आपण कस्टमरचा ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा आपण स्टोअर करू शकतो आणि त्यामध्ये आपण ऑटोमेशन आणि टास्क जे पाईपलाईन आपण करू शकतो ते ऑटोमॅटिक वेनी होतं. आतापर्यंत मी 2 CRM डेव्हलप केलं आहे. त्यामध्ये वन इन्शुरन्स CRM आणि दुसरं जे आहे ते लीगल केस मॅनेजमेंट CRM. इन्शुरन्स CRM हे एका इन्शुरन्स कंपनीसाठी डेव्हलप केलं होतं. त्यामध्ये मेनली जे त्या कंपनीचे जे कस्टमर्स होते त्याचा डेटा मॅनेज केलं गेलं, हे मेन पर्पज होतं. आणि त्यांचं असं होतं की ते एक्सेल शीटवर त्यांचा जो डेटा होता तो मॅनेज करत होते. त्यामुळे त्यांना थोडे डेटा स्टोरेजसाठी प्रॉब्लेम आले आणि ते हँडल करण्यासाठी आपण त्यांना CRM प्रोव्हाइड केलं. त्यामध्ये मेनली कस्टमरचा डेटा प्लस त्याच्यानंतर त्यांचे जे इन्शुरन्सचे डेटा होते, पुन्हा कंपनीचे पॉलिसीज और डिफरंट टाईप्स ऑफ पॉलिसीज होते. पुन्हा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून रेफरन्सेस भेटायचे, त्या रेफरन्सेसचा डेटा कलेक्ट करायचा होता. हे सगळं त्यामध्ये मॅनेज केलं होतं. आणि त्यांचे जे डेली बेसिसवर जे टास्क्स असायचे म्हणजे युजर्स जे क्लायंट्स होते, क्लायंटचा डेटा मॅनेज करायचा, पुन्हा त्यांचं इयरली बेसिस रिन्युएबल ज्या पॉलिसीज होत्या त्या सगळ्या मेंटेन करायला एक CRM बनवलं होतं. त्यामध्ये कस्टमरचा डेटा मेन इम्पॉर्टंट होता, त्यामुळे आपल्याला त्याला व्यवस्थित सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं होतं. म्हणजे एक सिक्युअर सॉफ्टवेअर त्यांना हवं होतं. ते गोष्ट आपण त्यामध्ये केलं. म्हणजे त्यांचा डेटा कोणत्या पण प्रकारे लीक न होत, म्हणजे कुठं त्यांचा डेटा न गेला पाहिजे. त्यामुळे त्यांना एक सिक्युअर डेटाबेस त्यांना आपण क्रिएट करून दिलं. पुन्हा त्याच्यानंतर होतं लीगल केस मॅनेजमेंट CRM. लीगल केस मॅनेजमेंट CRM हे जे लॉयर्स असतात त्यांच्यासाठी डेव्हलप केलं होतं. मेन लीगल केस याच्यासाठी डेव्हलप केलेलं कारण लॉयर्सचा जो टाईम असतो तो इम्पॉर्टंट असतो आणि टाईम मॅनेजमेंटसाठी आपण लीगल केस डेव्हलप केलं होतं. म्हणजे असं की दुसरा क्लायंट आल्यानंतर त्याला स्पेसिफिक टाईम देणं हे इम्पॉर्टंट होतं. त्याच्यासाठी CRM डेव्हलप केलं होतं. त्याच्यामध्ये क्लायंटचा डेटा CRM म्हणजे क्लायंटचा डेटा इम्पॉर्टंट होता. सो क्लायंटचा डेटा त्यामध्ये स्टोअर केला होता. आणि पुन्हा त्यामध्ये जे क्लायंटचे केस होते, केस सगळे
केस सगळे मॅनेज केले होते आणि म्हणजे जे काही नंबर ऑफ केसेस पर क्लायंट होते त्याचा सगळा डेटा ठेवायचा होता. त्यांचे हिअर डेट्स, पुन्हा हिअरिंग डेट्स, पुन्हा नेक्स्ट हिअरिंग डेट कधी आहे ते सगळं मॅनेज करायचं होतं. पुन्हा त्यांचे कोर्टचे डिटेल्स पण त्यात मॅनेज करायचे होते. इवन त्यांचे ओपोनंट्सच्या रिलेटेड पण डेट्स आणि मेन जे मोस्टली प्रत्येक क्लायंट वाईज त्यांचे ॲड्स, पुन्हा त्यांचं जे डिस्क्रिप्शन होतं ते सगळं मॅनेज करायचं होतं. त्यामध्ये म्हणजे प्रत्येक क्लायंटच्या केस वाईज जे ॲक्ट्स होते ते वेगवेगळे, त्यामुळे त्या ॲक्टचा एक डेटा होता तो प्रॉपर मॅनेज करायचा होता. पुन्हा त्यामध्ये जे कोर्ट असतात कोर्टचे पण डिटेल मॅनेज करायला लागत होते. असं ते CRM सॉफ्टवेअर, लीगल केस CRM सॉफ्टवेअर होतं. त्याच्यामध्ये पुन्हा इव्हिडन्सेस मॅनेजमेंट एक मोस्ट इम्पॉर्टंट होतं, कारण क्लायंट वाईज, केस वाईज त्यांचे वेगवेगळे इव्हिडन्सेस वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये, म्हणजे डॉक्युमेंट फॉर्म्समध्ये, इमेजेस फॉर्म्समध्ये ते सगळं स्टोअर करायचं होतं. ते त्याच्यासाठी एका मॅनेजमेंट केलं होतं. पुन्हा रिसर्च जे होते, म्हणजे डॉक्युमेंट्स आपण जे काही इव्हिडन्सेस घेणार होते त्यांचे म्हणजे रिसर्च करावे लागायचे, ते ॲप्रूव्ह करावं की नाही ते एक गोष्ट होतं. सो यामध्ये म्हणजे यामध्ये सगळा हा डेटा आपण स्टोअर करायला बघितला होता. त्याच्यानंतर आता जे वर्किंग प्रोजेक्ट आहे मेन ते कायझन मॅनेजमेंट CRM आहे. त्यामध्ये कायझन म्हणजे एक ऑनगोईंग इम्प्रूव्हमेंट प्रोसेस आहे. म्हणजे एखादी आयडिया आहे ती आपल्याला म्हणजे पुढे न्यायची आहे की नाही, ती आपल्याला म्हणजे रिअल टाईममध्ये आणायची आहे की नाही, त्याच्यासाठी आपण कायझन डेव्हलप करत आहोत. मेन म्हणजे कंपनीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून वेगवेगळे आयडियाज, पुन्हा वेगवेगळे आपण अपडेशन जे म्हणतो ते, त्याच्यासाठी आपण कायझन करत आहोत. त्यामध्ये मेनली जे काही डिपार्टमेंट वाईज किंवा इंडिव्हिज्युअल वाईज जे काही आयडियाज येणार आहेत ते इफिशियंट वेनी हँडल करण्यासाठी कायझन करत आहोत. त्यामध्ये आयडियाज घेणं, पुन्हा त्याला ॲप्रूव्ह करणं की नाही, त्याच्यामध्ये कुठले कुठले टास्क आहेत, पुन्हा त्याचं बिफोर म्हणजे कायझन आयडिया ज्यावेळी क्रिएट झाली किंवा कायझन आयडिया ज्यावेळी ते क्रिएट झाली त्यावेळी ती कायझन आयडिया जशी होती आणि त्याच्यानंतर काय इम्प्रूव्हमेंट झाले हे मेन जे आहे ते कायझन CRMमध्ये आपण करणार आहोत. नंतर CRM आणि वेब ॲप्लिकेशन नंतर मी मोबाईल ॲप्लिकेशनवर पण काम केलं आहे. मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये मी एक CRMवर काम केले, म्हणजे त्याचं फक्त वर्कफ्लोवर काम केले होते. आणि त्याच्यानंतर एक ॲप्लिकेशन बनवायचं होतं ज्यामध्ये स्कॅनरनंतर एका इव्हेंटसाठी काय म्हणतात लंच ब्रेकफास्ट वगैरे मॅनेज करायचं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप करताना मोस्टली मी अँड्रॉइड स्टुडिओ वापरला. अँड्रॉइड स्टुडिओमध्ये मी याचा कोटलिन आणि जावा लँग्वेजचा यूज केला. आणि हे आत्तापर्यंतचं माझं योगदान आहे. थँक्यू.